ओम गुरुदेव. नमस्कार. आज 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये कोट्यावधी पेशी असतात, त्यांचं आरोग्य चांगलं राहायला लागतं. वेगवेगळ्या संस्था, पचन, उत्सर्जन, अस्थि, मज्जा, रक्तवाहिन्या, सगळ्यांची स्थिती चांगली असावी लागते. तसंच देशातली प्रत्येक व्यक्ती ही एक आपल्या शरीरामध्ये योगदान देणारी आहे. त्याचं सामर्थ्य वाढवायला पाहिजे. त्याचप्रमाणे देशामधले सर्व हमरस्ते, रेल्वे, उद्योगधंदे आणि सर्व व्यवसाय, शिक्षण संस्था, सामाजिक संस्था, या सगळ्यांचं कार्य मोठ्या प्रमाणात जेव्हा चालू असतं तेव्हा देश समृद्ध होतो. आणि देशामध्ये सर्वश्रेष्ठ काय असेल तर शांती नांदली पाहिजे. यासाठी आपले उद्योगधंदे, आरोग्य, याबरोबर संरक्षण व्यवस्था देखील चांगली पाहिजे. यासाठी प्रत्येक नागरिकानं आपलं कार्य, आपली स्वतःचं आरोग्य चांगलं राखलं पाहिजे आणि देशाच्या रक्षणासाठी ढाल बनलं पाहिजे. आणि तसं सामर्थ्य आपल्याला सर्वांना प्राप्त हो. आपण प्रत्येकानं चांगला आहार घेऊन आपलं आरोग्य चांगलं राखलं पाहिजे. त्याचबरोबर नियमित व्यायाम करून आपली ताकद वाढवली पाहिजे आणि आपलं कार्य श्रेष्ठ अशा तत्वाला धरून, आपली भारतभूमी, भारतीय संस्कृती अत्यंत महान आहे, ते ज्ञान प्राप्त करून, म्हणजेच आत्मदर्शनमध्ये आपण जे प्राप्त करतो ते प्राप्त करून एक आदर्श नागरिक, एक या संपूर्ण विश्वामध्ये चांगलं वातावरण निर्माण करण्याची, विश्वगुरू होण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. त्याची झलक आपण दाखवूया. प्रत्येकजण जागरूक राहूया. जागरूक नागरिक हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या 140 कोटी जनतेनं आता इथून पुढे भारताला सर्वश्रेष्ठ पदावरती नेण्याचं कार्य करायचं आहे. प्रत्येक क्षण अत्यंत मोलाचं आहे. नमस्कार. सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. सर्वांचं आरोग्य चांगलं राहो अशी प्रार्थना आणि प्रत्येकाच्या हातून महान कार्य घडू दे. सर्वांनी मिळून आपण हे कार्य करूया. ओम गुरुदेव.